तर मुंबईतली वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुंबईसाठी नव्यानं बांधण्यात येणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्ह दिसत आहेत। या प्रकल्पासाठी जवळपास 3,906 कोटी रुपयांच्या किमतीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे। महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये गारगाई प्रकल्पासह संबंधित कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे। मार्चपासून काम सुरू होणार आहे, त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तर मुंबई महापालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गोरेगाव मुलुंड जोड मार्गाच्या प्रकल्पाची ओळख आहे। या ड्रीम प्रोजेक्टसाठी मुंबई महापालिकेनं वन विभागाला 20 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये बोगद्याचं काम सुरू आहे। वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या या राष्ट्रीय उद्यानातून या बोगद्याचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे एकूण प्रकल्पाच्या खर्चाचा 1% रक्कम म्हणजेच 20 कोटी रुपये संबंधित विभागाला देण्यात येणार आहेत। तर